कधी असं होतं का तुमच्यासोबत? व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम उघडता आणि स्टेटस पाहताना मन अचानक बदलून जातं. कुणीतरी फिरायला गेलेलं दिसतं, कुणीतरी नवीन गाडी घेतलेली, कुणीतरी खूप आनंदात आणि हसतमुख दिसतं. आणि मग नकळत मनात एक विचार येतो, आपलं आयुष्य असं आहे का? नाही, बाहेरून काहीच दिसत नाही, पण आतून मन हळूहळू खचायला लागतं. जर हा अनुभव तुमचा असेल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण आजचा हा त्रास नवीन नाही, याचं उत्तर खूप आधीच दिलं गेलं आहे. संत तुकाराम महाराज यांनी. तुकोबाराय एक साधी पण खोल गोष्ट सांगतात. परधन पाहता लोभ वाढे, म्हणजे दुसऱ्याचं पाहताना नकळत आपल्या मनात लोभ, मत्सर, असंतोष वाढतो. आज आपण रोज तेच करत आहोत. स्टेटस उघडतो, दुसऱ्याचं आयुष्य पाहतो आणि स्वतःचं कमी समजायला लागतो. पण एक गोष्ट आपण विसरतो, स्टेटस म्हणजे पूर्ण आयुष्य नसतं, ते फक्त काही क्षणाचं दाखवणं असतं. कोणीही आपलं दुःख स्टेटसवर टाकत नाही, कोणीही आपले संघर्ष दाखवत नाही. आपण मात्र त्या काही क्षणांवर विश्वास ठेवतो आणि आपल्या पूर्ण आयुष्याची तुलना करतो. म्हणून तुकोबाराय पुढे सांगतात, आपुला ठेवा आनंदे भोगावा. म्हणजे देवाने जे दिलंय त्यात आनंद मानायला शिका. कारण तुलना केल्यावर कधी समाधान मिळत नाही, पण स्वीकार केल्यावर मन शांत होतं. थोडा वेळ थांबा आणि स्वतःला विचारा, मी जे आहे ते खरंच कमी आहे का? तुमच्याकडे जे आहे ते कदाचित दुसऱ्याच्या प्रार्थनेत असेल. तुमचं आयुष्य साधं असेल, पण ते खरं आहे, ते तुमचं आहे. स्टेटसवरचं सुख काही सेकंदाचं असतं, पण मनाचं समाधान आयुष्यभराचं असतं. जर खरंच मन शांत करायचं असेल तर थोडा वेळ स्वतःसाठी काढा. स्टेटसपासून थोडं अंतर ठेवा, तुलना थांबवा आणि स्वतःच्या आयुष्याकडे प्रेमाने बघा. आणि हळूच एकदा म्हणा, मनापासून राम कृष्ण हरी. कारण या नावात खूप शांतता आहे आणि त्या शांततेतच खरं सुख आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दुसऱ्याचा स्टेटस पाहून तुमचं आयुष्य कधी बदलणार नाही, पण तुमचा विचार बदलला तर सगळं बदलू शकतं. महाराज म्हणतात, जिथे समाधान आहे तिथेच खरा आनंद आहे. म्हणूनच आजपासून एक छोटासा निर्णय घ्या, स्टेटस पाहून स्वतःची किंमत कमी करायची नाही. कारण तुमचं आयुष्य कोणाच्या स्टेटसपेक्षा कमी नाही. श्रोते हो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा मनापासून कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा. आणि हो, हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज याची खूप गरज आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.